पहिलं तर मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी घेतलेली मेहनत ही 4थ्या वेळेला फळाला आली आणि आमदारांचा नामदार करण्यामध्ये या जनतेचा जो काही सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। शेत फलोत्पादन असेल, रोजगार हमी असेल, कोकणातली अतिशय महत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची पदं आपल्याला मिळालीत। भारत हा कृषीप्रधान देश आहे। कोकणातलं जे भाताचं कोठार आहे ते देखील आता या ठिकाणी नष्ट होत आहे, नामशेष होत आहे। काय त्यासाठी प्रयत्न असतील पुन्हा एकदा ते शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी? आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे। माझ्याकडं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 262 योजना आहेत। त्या 262 योजनेमधल्या मी ठराविक सांगितलं की शेतकऱ्यांशी ज्या निगडीत असलेल्या व कुक्कुटपालन असेल, गोटे बांधणे असेल, गाई गुरं बांधण्याची, त्यानंतर शेळी मेंढी पालन असेल, त्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये जर काय फुलांची शेती करायची असेल, फळांची करायची असेल किंवा माशाची शेती करायची असेल, जे नगदी पीक देणारं ह्या योजना आपल्या खात्यामध्ये आहेत आणि स्वतःच्या शेतात स्वतः तुम्ही राबून त्याची मजुरी घ्या, पैसे घ्या आणि तुम्ही काम करा। बांबू लागवड एक चांगली संकल्पना आहे आपल्या कोकणामधली। 2-2.5 एकरला आम्ही 7 लाख रुपये देतो त्या शेतकऱ्याला। त्यांनी लागवड करायची, व्यवस्था करायची, त्याची जोपासना करायची आणि मग त्याचं पीक त्यांनी घेत राहायचं।